सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज मी आली आहे एका ठिकाणी एक प्रोजेक्ट व्हिजिट करण्यासाठी. तिथे काही माझ्या व्हिजिटही होत्या. सो हा प्रोजेक्ट जो आहे तो नेचर जर तुम्हाला हवं असेल तर हा प्रोजेक्ट परफेक्ट आहे. नॉट ओन्ली वन प्रोजेक्ट बट इथे तुम्ही जर बघाल सो एक 5 ते 6 प्रॉपर्टी आहेत आणि खूप मोठे मोठे टाउनशिप्स आहेत एका एका प्रोजेक्टचे. सो इथेही जरी तुम्ही बघाल तर इथे ऑलमोस्ट खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत आणि तिथे तुम्हाला ऑलरेडी पोजेशन दिलेल्याही बिल्डिंग मिळतील. रेडी पोझिशनमध्ये आहे ऑप्शन, तुम्हाला पुन्हा अंडर कन्स्ट्रक्शन ऑप्शनही आहे. आणि ॲक्च्युली जर नेचरचा फील घ्यायचा असेल ना तर सिरियसली गाईज हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जर तुम्ही बघाल इथून तर नेचर बघा. आणि हा रोड आहे जो बिल्डरने स्वतः डेव्हलप केलेला आहे. हा कॉमन रोड आहे पण बिल्डरने स्वतः डेव्हलप केला आहे प्रोजेक्टपर्यंत. आणि तुम्ही बघू शकता इथे हा नेचर. सो मी गाडी थांबून हा स्पेशली व्हिडिओ शूट केला. सो खूप छान वाटत होतं तिथे क्लायमेट अँड ऑल. तुम्ही जर सेकंड होम पण असेल तरी एक सेकंड होम म्हणून इन्व्हेस्ट करू शकता, या फिर इन्व्हेस्ट करून तुम्हाला ठेवायचं असेल तर इन्व्हेस्ट करून तुम्ही रेंट आउटही करू शकता. हा एक अजून एक वेगळा प्रोजेक्ट होता इथे, तोही मी विजिट केला. सो तोही अतिशय सुंदर होता. जर प्राईजमध्ये तुम्हाला थोडाफार काही कमी जास्त असेल, सो तुम्हाला त्या जो मोठ्या टाउनशिपमध्ये नसेल हवा आणि प्राईजमध्ये बजेटमध्ये बसत नसेल तर हा एक ऑप्शन तुम्हाला आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे इथे ऑलरेडी 500 फ्लॅट आहेत, 450 ते 500 फ्लॅट अराउंड. सो ते एअरपोर्टच्या स्टाफला रेंट आउट केलेले आहेत ऑलरेडी. सो जरी तुम्ही इथे फ्लॅट घेतला आणि तुम्हाला रेंटसाठी ऑप्शन हवा असेल तर हाही एक ऑप्शन आहे की तुम्ही रेंट आउट करू शकता इथे इझिली. बिकॉज हा प्रोजेक्ट जो आहे तो एअरपोर्टपासून अगदी अगदी 5 मिनिट डिस्टन्सवरती आहे. त्यानंतर अजून एक प्रोजेक्ट आहे इथे, हा मी आलेली आहे, हायवे टच प्रोजेक्ट आहे. सो हे सगळे विजिट झाल्यानंतर मी आली घरी आल्यानंतर मुलांना जायचं होतं गार्डनमध्ये. सो गार्डनमध्ये जाण्यासाठी त्यांना सायकलने जायचं होतं. सायकल ॲक्च्युली तुम्ही बघाल तर खूप दिवस झाले सायकल आहे आमच्याकडे, पण कधी चालवण्याचा वेळ नाही मिळत. सो आज मुलांना मी सायकल मध्ये घेऊन गेली गार्डनमध्ये. सो तो सायकल चालवत घेऊन गेला. अजून त्याला एवढी अशी परफेक्ट सायकल नाही येत, पण तरीही तो ट्राय करत होता की सायकल घेऊन जाऊ. आयंश पण तुम्ही बघाल तर आयंश तर पुढे जाऊन गार्डनमध्ये थांबलेला आणि जस्ट माझ्या घराच्या मागेच आहे हे गार्डन. सो आम्ही तिथे गेलेलो गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये हा विवांश ट्राय करत होता सायकल चालवण्यासाठी. आणि तुम्ही बघाल हा सायकल चालवता जेव्हा पुन्हा गार्डनमध्ये जाऊन सायकलवरती बसला आणि तो धपकन पडला, ते तुम्ही आता बघू शकाल. अयो. सो त्यानंतर मग सायकल घेतली अयांशने. अयांश बघाल तर अयांशच्या हाईटनुसार ही सायकल पण खूप छोटी होती आता त्याला, पण तरी ती सायकल दोघंही चालवत होते. अयांशचा राऊंड झाला की विवांशचा राऊंड झाला की अयांशचा. त्यानंतर त्यांनी गार्डनमध्ये खूप सारे तिकडे राईड्स होते, तेही त्यांनी एन्जॉय केले. सो मीही त्यांना मोस्टली सायकल शिकवत होती, एकाचा राऊंड झाला की एकाला. सो अशा प्रकारे पूर्ण ऑफिसमधून आल्यावरती एक पूर्ण थकून गेलेलो. आणि नंतर मग गार्डनमध्ये पण ह्यांना मी जवळजवळ 1 ते 1.5 तास बसली असेल यांना खेळत. त्यानंतर मग माझे घरी आले फ्रेंड्स आणि आम्ही आज प्लॅन केलेला की मिक्स फ्रूट ज्यूसचा. सगळेजण वेगवेगळे असे फ्रूट्स घेऊन आलेले आणि आम्ही सगळे ते फ्रूट्स त्यांना छोटं असं चॉप करून त्यानंतर आम्ही ते सगळं मिक्स केलं. त्यामध्ये रिअलचा ज्यूसही मिक्स केला, लेमन टाकला आणि थोडा फ्लेवरसाठी मिंटही टाकलं. सो फ्रूट्समध्ये तुम्ही बघाल तर होतं ॲपल, पुन्हा वॉटरमेलन, भरपूर सारे फ्रूट्स होते. ऑलमोस्ट सगळे असे फ्रूट्स होते. सो हे मिक्स करून नंतर आम्ही सगळ्यांना हे सर्व केले आणि खूप एन्जॉय आला. हा वेगळा काहीतरी आमची पार्टी होती की आम्ही वेगळं काहीतरी करावं असं हे होतं. त्यानंतर आम्ही नंतर डिनर केला आणि नंतर सगळे आपापल्या घरी गेले. सो अशा प्रकारे आजचा दिवस हा स्पेंड झाला. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.